नगरमध्ये मनोज जरांगे पाटील हे आलेले आहेत आणि आता अहमदनगर शहरात ही पदयात्रा निघालेली आहे। मनोज जरांगे पाटील आपण नगर शहरात आहे, आपण पूर्ण स्वागत होतंय, काय वाटतंय? कालपासून मराठा समाजाच्या लक्षात आलं आणि अगोदरही लक्षात होतं, परंतु जी वार्ता पसरली की आपले गावाचे शिव सोडून तालुक्याच्या शिव किल्ल्याचा शिव सोडून शेवट 4-5 आंदोलन करायला चाललं, त्याला भेटून आशीर्वाद दिला पाहिजे। म्हणून मराठा समाज हा गाव खेड्यातला शहरातला आपल्या कार्यक्रम लवकर असल्या तर ते सोडून एक दिवसासाठी व्यवसाय बंद रोडवरती लाखाच्या संख्येने सरकारला एकच जाणीव झाली पाहिजे की मराठा घराघरातल्या आरक्षणासाठी कसा पेट झाला, सरकारच्या लक्षात येत नाही। मी नुसता एकटा शिव सोडून चाललो गावाची समाज टाकते ना आशीर्वाद द्यायसाठी, पाठबळ द्यायसाठी, पाठिंबा द्यायसाठी यायला लागला, तरी सरकारच्या लक्षात येत नाही। जर सरकारने असंच करत राहिले तरी आंदोलन कोणत्या दिशेने जाणार हे सरकारला जाणीव झाली पाहिजे। हे जे भगवा वादळ आहे, जरांगे पाटलांचं वादळ आहे, प्रत्येक माणूस जरांगे पाटील झालेला आहे। हे पाहून मुख्यमंत्री असेल किंवा गृहमंत्री असेल, दोन्ही उपमुख्यमंत्री असेल, छगन भुजबळ असेल, यांना कुठेतरी काहीतरी आता जाणीव होईल, व्हायला पाहिजे। मी पुन्हा सांगतो तुम्हाला की साधं लोकांच्या माझ्या मायबाप मराठीच्या लक्षात आलं ते लेकरू चाललंय तर लोक हातातले कामं फेकून पडायला लागले। मग हे सरकारनं समजून घेतलं पाहिजे। मराठे पूर्वीचे नाही राहिले, मराठे पेटून उठले, आता मराठे वर्ग नुसतं मुंबईला चाललंय शिव सोडून, तर कुठून पडले भेटायसाठी, आशीर्वाद द्यायसाठी, पाठबळ पाठिंबा द्यायसाठी। कारण मी या गोरगरीब मराठ्याचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मुंबईला चाललो आणि मी आरपारची लढाई खेळायला चाललो, मी मरायला सुद्धा भेट नाही आता जायसाठी। मग समाजाला वाटतंय पोराला आशीर्वाद द्यायला गेलं पाहिजे, रोडवरती सगळा समाज तुटून पडला लाखात संख्येने, हे सरकारला कळत नाही का की जर आपण काही मुंबईकडे त्रास दिला तर पुरा राज्यात मराठी रस्त्यावर दिसतील, मुंबईत दिसतील। धन्यवाद। आपण पाहिलं की मनोज जरांगे पाटील यांनी पाहिलं की जे मराठी आहेत ते रस्त्यावर उतरतील आणि रस्त्यावर उतरेल, हे जे भगवा वादळ आहे हे महाराष्ट्राच्या सरकारला नास्तेनूक केल्याशिवाय राहणार नाही। सुशील थोरात, साम टीव्ही, अहमदनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।